एका तरुणाची कार पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात पडली आणि मदत मागत असतानाच त्याचा मृत्यू झाला. आता नेमकं काय घडलं ते पाहूयात. ग्रेटर नोएडामध्ये मध्यरात्री 27 वर्षांचा तरुण सॉफ्टवेअर अभियंता घरी परतत होता. रात्री प्रचंड धुकं होतं. रस्त्यावर प्रकाश नव्हता, चेतावणीचे फलक नव्हते. याच दरम्यान त्याची कार थेट पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. कारमध्ये पाणी भरू लागलं. तो घाबरला नाही, तो लढत राहिला. तो कसाबसा कारच्या छतावर चढून बसला. मदतीसाठी तो मोठ्या आवाजात ओरडत होता, कोणी आहे का? मला वाचवा, पाणी वाढत आहे. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला, हात हलवले, वारंवार सिग्नल दिला. तो मदत मागत होता, पण मदत कोणी देत नव्हतं. रस्त्यावर काही लोक उभे होते, पण ते पुढे येत नव्हते. कोणी म्हणालं, पाणी खूप थंड आहे. कोणी म्हणालं, अंधार आहे, आत जाता येणार नाही. कोणी म्हणालं, आपण गेलो तर आपल्यालाही धोका होईल, आपला जीव जाईल. आणि त्या तरुणासाठी कोणीच पुढे आलं नाही. तो अजूनही ओरडत होता, मदतीची भीक मागत होता. पण लोक फक्त दूर उभे राहून पाहत होते, जणू त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते. नंतर बचाव पथकही घटनास्थळी आलं. पण तास जात होते, मिनिटं जात होती. तो तरुण कारच्या छतावर बसून हळूहळू थकू लागला. आवाज कमजोर होत गेला आणि काही वेळानंतर तो आवाजही थांबला. तो पाण्यात गेला आणि एका तरुणाचं आयुष्य तिथेच संपलं. ही घटना फक्त अपघात नाही, हा प्रश्न आहे. मदत मागणाऱ्या माणसाकडे पाहून आपण फक्त कारणं देणार का? पाणी थंड आहे, अंधार आहे, धोका आहे, की एक जीव वाचवण्यासाठी पुढे जाणार? आज तो तरुण गेला, उद्या तो कुणीही असू शकतो. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी.